हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज घेऊन आले मी तुमच्यासाठी एक छान रीडिंग. आणि तुमच्या शत्रूंना कोणतं प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. ज्या अशा एनर्जीज आहेत त्या तुम्हाला खूप स्ट्रक करतायत, तुम्हाला थांबवत आहेत, तुम्हाला पुढं जाण्यासाठी मार्गातले तुमचे असे अडथळे बनवून राहिलेत. असे जे तुमचे शत्रू आहेत, जे छुपे आहेत आणि ते तुमच्यावरून पाठीवर वार करण्यासाठी काय प्रयत्न करतायत किंवा तुम्हाला ते त्रास देत आहेत, तुम्हाला ते हरवण्याचा प्रयत्न करतायत. तर अशा तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. आणि ते कोणतं प्रत्युत्तर आहे, तो कोणता न्याय आहे तुमच्यासाठी, तो आज आपल्या या रीडिंगमध्ये येणार आहे. तर बघूया आपण. खूप छान असं रीडिंग हे झाले, विषय कनेक्ट झालाय आणि तुम्ही सगळेच चॅनलशी कनेक्ट होताय. थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला रीडिंगमध्ये जे आपले मेसेजेस असतात ते रेझोनेट होत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. म्हणजे तुमची कमेंट मला अजून प्रोत्साहित करते रीडिंग करण्यासाठी. आणि थँक्यू सो मच. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया आपण तुमच्या शत्रूंना कोणतं प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. तुमच्या शत्रूंना कोणतं प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. हे पहिलंच कार्ड आहे आणि शफल करताना हे झाले, तर मी हे कार्ड घेणार आहे. 4 कार्ड्स आहेत. द सन, 6 ऑफ वॉन्ड्स, हँगमॅन. या आयुष्यात तुमच्या थँक्यू महाकाली. तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. तर तुमच्या शत्रूंना खरंच प्रत्युत्तर देत आहेत महाकाली. कारण तुम्ही जे कष्ट केलेलं आहे, तुम्ही खरंच, मला इथं खूप ही एनर्जी दिसते की तुम्ही खूप आता अशा एका हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये होता की तुम्हाला निर्णय घ्यायला कळत नव्हतं, कुठल्या मार्गावर जायचं हे कळत नव्हतं आणि कोणता डिसिजन घेतला तरी सुद्धा ह्या डिसिजनमध्ये काय न्याय मिळेल किंवा काय. जर तुमच्या कोर्ट केस सुरू असतील तर असं सुद्धा इथं मला दिसते एनर्जी. तुमचे कोर्ट केस सुरू असेल, कुणाचे तुमच्या नात्यांमध्ये काय मिसअंडरस्टँडिंग असेल, गैरसमज असतील, आणि तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप गोंधळलेले होता की कोणता निर्णय घ्यायचा किंवा काय. असं तुमच्या हँगमॅनची ही एनर्जी आहे. आणि द हँगमॅनची एनर्जी तुमची होती. हे कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे. ॲक्च्युली मी रिव्हर्स रीड करत नाही आहे, पण नक्कीच हे कार्डच रिव्हर्समध्ये आलेलं आहे. तर हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही होता. जी ऊर्जा होती ती हँगमॅनची ऊर्जा होती. आत्तापर्यंत तुमची जी ऊर्जा होती ती हँगमॅनची ऊर्जा होती. तुमच्या असे छुपे शत्रू तुमच्या अवतीभोवती आहेत जे तुम्हाला दिसत नाही आहेत, पण ते तुम्हाला अडचणीत आणण्याचा, तुमचा पराभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. असा त्यांचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचा पराभव, तुम्ही अपयशी होणं, तुम्हाला त्रास होणं, तुमच्या आयुष्यात फेल्युअर येणं, त्याचा आनंद त्यांना होतोय. म्हणजे अशा त्या एनर्जीज आहेत, आणि त्या एनर्जीजमुळे तुमची जी एनर्जी तुमच्या कामावर लागण्यापेक्षा त्यांच्यावर तुमची एनर्जी जास्त खर्च होते की हे शत्रू किंवा ही लोक तुमच्याबद्दल आता काय विचार करत असतील, त्यांनी माझ्याबद्दल काय विचार केलाय किंवा ते मला काय करतील, आता त्यांचा पुढचा हे काय आहे, ह्या सगळ्या विचारामध्ये तुमची एनर्जी इतकी वाया गेली आणि खूप खर्च झाली एनर्जी, असं इथं दिसतंय. त्यामुळे तुम्ही हँगमॅनच्या एनर्जीमध्ये गेलाय, ऊर्जेमध्ये गेलाय. तुम्ही तुमचे असे जे ते लोक आहेत आजूबाजूला, ज्या अशा एनर्जीज आहेत, निगेटिव्ह एनर्जीज आहेत, जे छुपे तुमचे शत्रू आहेत, त्यांच्यातला चर्चेचा विषय म्हणजे तुम्ही आहात. कारण ते तुमच्यासारखे नाही आहेत. तुम्ही चर्चेचा विषय आहात कारण तुम्ही एक वेगळी एनर्जी आहात, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहात. त्यांच्या कुठल्याही जे आक्रमण तुमच्यावर करतात किंवा जे तुम्हाला अडकवण्याचा, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तर त्या कोणत्याही त्यांच्या जाळ्यात तुम्ही सापडत नाही, तुम्ही अडकत नाही. कारण तुम्हाला प्रोटेक्शन आहे, फुल महाकालींचं प्रोटेक्शन आहे, शिवशक्तींचं प्रोटेक्शन आहे, स्वामींचं प्रोटेक्शन आहे. आणि त्यामुळे तुम्ही हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये होता तुम्ही. तर त्या हँगमॅनच्या ऊर्जेमधून ते सगळं कोण काय करतंय यापेक्षा आता तुम्ही काय करताय आणि तुम्हाला तुमचे डिसिजन, तुमचा मार्ग मोकळा करून देत आहेत महाकाली. आणि तुम्हाला हँगमॅनच्या ऊर्जेतून बाहेर काढतायत आणि एक तुमची निर्णय क्षमता, तुमची स्ट्रेंथ, तुमची ताकद वाढवतायत. तुमचं जे
काम आहे त्या कामातलं तुमचं अजून पोटेन्शियल, जे तुम्ही खूप असे ॲक्टिव्ह, तुमची क्रिएटिव्हिटी ते वाढवतायत आणि ह्या हँगमॅनच्या ऊर्जेतून बाहेर काढतायत. त्या हँगमॅनची ऊर्जा ही तर हीच होती की तुम्ही केलेल्या तुम्ही कष्ट करताय, खूप कष्ट करत होता. तुमच्या प्रोजेक्टवर असेल, तुमच्या करिअरमध्ये असेल, शिक्षणात तुम्ही शिक्षण घेताय पण वारंवार अपयश येते. जसा जॉब असेल किंवा तुम्ही जॉब बघताय, नोकरी बघताय आणि त्या नोकरी मिळण्यामध्ये सुद्धा अपयश येते. जे काही कुठलं कार्य करताय त्या कार्यामध्ये तुम्हाला अपयश येते, फळ मिळण्याची वेळ येते पण ते तुमच्या हातापर्यंत येत नाही. असे काहीसे प्रसंग तुमच्याबरोबर होत आहेत. तर हे प्रसंग आणि ह्या सगळे ब्लॉकेजेस महाकाली दूर करतात. कारण हे जे तुमचे छुपे शत्रू आहेत हे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुम्ही एक खूप अशी पॉझिटिव्ह आणि स्पिरिच्युअल अशी छान सोल आहात, सकारात्मक सोल आहात. तुम्हाला सगळे तुमच्यासारखे सकारात्मक आणि चांगले विचार करणारे असे वाटतात, पण तसं नाही आहे. जग तसं नाही, असं महाकालींचा मेसेज आहे तुम्हाला. आणि आत्ता त्या तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत, त्या तुमच्या आयुष्यात प्रवेश करताय. एक अशी दिव्य शक्ती आहे जी या पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि तुम्हाला त्या दिव्य शक्तीचं फुल प्रोटेक्शन आहे. ती दिव्य शक्ती अशी आहे जी तुमच्या शत्रूंचा पर्दाफाश तर करणारच आहे, पण त्यांचं जे इंटेन्शन आहे, तुम्ही असो किंवा कुणीही, ज्यांना अडकवण्याचं, त्रास देण्याचं आणि एक पाठीवरून वार करण्याचं असेल किंवा त्रास देण्याचं, अडथळे आणण्याचं असेल त्यांच्या आयुष्यात, तर त्या अशा शक्तींचा त्यांना सडेतोड जो जवाब आहे, सडेतोड जे उत्तर आहे, तर अशी एक चपराक महाकाली त्यांना देणार आहेत, जे खडकन ते जागे होतील. म्हणूनच तुम्हाला ह्या हँगमॅनच्या ऊर्जेतून त्या बाहेर काढतात. कारण एवढी मोठी फुल प्रोटेक्शन, अशी एवढी दिव्य शक्तींचा आशीर्वाद असणारी आणि एवढी छान अशी पॉझिटिव्ह सोल आहात तुम्ही. तुमचं कर्म इतकं प्रामाणिकपणे आणि इतका हे न करता तुम्ही खूप प्रामाणिक आहात, तुम्ही खूप खरे आहात आणि त्याच्यामुळे करत असताना सुद्धा त्या अशा सोल आजूबाजूच्या एनर्जीज तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला ते दिसत नाही, पण ते महाकालींना दिसते आणि महाकाली श्री दुर्गा तुमच्या आयुष्यातील ही सगळी विघ्न दूर करतात आणि त्यांना दाखवतायत, त्या निगेटिव्ह एनर्जीजना दाखवतायत की तुम्ही किती पॉवरफुल शक्ती आहात. तुम्हाला कुठल्याही अशा सावरण्याची किंवा चुकीच्या गोष्टींनी प्रोटेक्ट करण्याची गरज नाही. तर तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला एक पॉवरफुल शक्तीचा घेरा आहे. तुम्हाला ते कोणत्याही याच्यामध्ये प्रोटेक्शन 100% ते मिळणारच. तुम्ही कितीही तुम्ही हताश झालेले हे महाकालींना बघायचं नाही आहे, कारण तुम्ही खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहात. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढतायत महाकाली आणि त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत तुमच्या शत्रूंना. असे जे छुपे शत्रू आहेत आणि तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहायला सांगतायत. तुम्ही त्यांच्यापासून दूर आहातच, तुम्ही आता त्यांचा विषय डोक्यातून तुमच्या काढून टाकलेला आहे, कारण तुम्ही हँगमॅनच्या ऊर्जेतून बाहेर आलेले आहात. तुम्ही आता निर्णय घेताना खूप तुमची जी पास्ट लाईफ आहे किंवा तुम्हाला बरेच वेळा जे चीट करण्यात आलं त्यातून तुम्हाला खूप अनुभव आलाय, खूप शिकलाय तुम्ही आणि तुम्हाला जे शिकलाय, तुम्हाला जे त्यातनं हे मिळालंय, ज्ञान मिळालं, जे करत होता त्यातून, म्हणजे आपण जसे आहोत तसं जग नाही आहे, तर त्यांच्याबरोबर तसंच वागायचं असंही नाही आहे, कारण तुमचा स्वभाव वेगळा आहे. म्हणून महाकाली त्यांना प्रत्युत्तर देत आहेत त्यांच्याच भाषेत. आणि ही भाषा तुम्हाला जमणार नाही, असं महाकाली सांगतायत. कारण तुम्ही खूप सरळ, ज्ञानी आणि खूप सकारात्मक असे आहात आणि जिथं चूक आहे माफ करून तुम्ही पुढे जाताय. पण ह्या काही छुप्या शक्ती आहेत ज्या तुम्हाला थांबवण्याचा, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला फळ मिळताना अगदी मिळते म्हटले तर ते तिथनं तुम्हाला बाजूला करतात आणि आपलं हे करायला जातात. तर तिथनं तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत महाकालीन. तुमच्या आयुष्यात आता सूर्यदेवांचं आगमन आहे, दसन आहे, एक उत्साह, एक ऊर्जा, एक असं आगमन आहे, यशाचं आगमन आहे. आणि महाकाली हेच प्रत्युत्तर त्यांना देतात की तुमचं आता तेज ते बघत राहतील. तुमचं जे तेज आहे, सूर्यासारखी जी ऊर्जा आहे, जे सूर्याकडं बघताना कसं डोळे दिपकतात, आपण एक सेट जर बघायला लागलो तर तिचं आपल्याची नजर हे होते, तशीच तुमची ऊर्जा होणार आहे, तसाच तुमचा औरा होणार आहे, तसंच तुमचं यश, कीर्ती, अबंडन्स हे सगळं तुमच्या आयुष्यात महाकाली घेऊन येतात. एक आनंदानं नवीन आयुष्यात, नवीन अध्यायात आणि नवीन एका सकारात्मक अशा एनर्जीमध्ये तुम्ही प्रवेश करताय. हा प्रवेशच आहे आणि हे सुद्धा 6 ऑफ वॉन्ड्स आहेत. एक हातात तुमच्या
जे तुम्ही करताय किंवा जे कार्य तुम्ही हातात घेतलेलं आहे, जे तुम्हाला करायची इच्छा आहे, जे तुम्ही खूप असा वेळ गेलाय तुमचा की वाट बघताय ते कार्य तुमच्या हातून होण्याचं किंवा ते करण्याचं, तर ते कार्य तुमच्या हाती देत आहेत, तो वॉन्ट्स तुमच्या हाती देत आहेत आणि एक प्रवेश तुम्हाला करायचा आहे. खूप ग्रीन असा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असा हा प्रवास होणार आहे तुमचा. जे कार्य तुमच्या हातात महाकालीने दिलेलं आहे ते कार्य खूप पूर्ण तुम्ही अगदी उत्साहाने आणि ह्यानं तुम्ही पूर्ण करणार आहे, कारण फुल प्रोटेक्शन असं महाकालींचं आहे तुम्हाला, असा मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि थँक्यू सो मच. खूप स्ट्रॉंग अशी रिडिंग झाली आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्सनल रिडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही मला पर्सनल रिडिंगसाठी तिथं मेसेज करू शकता. आणि इनबॅलन्सची ऊर्जा आजपर्यंत इनबॅलन्सची ऊर्जा होती कशामुळं? ही हँगमॅनची ऊर्जा होती. जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्ही कार्य करताय, इतकं परिश्रम करताय, इतकं कष्ट करताय, राबताय, तरी जे राबताय त्याचं फळ तुम्हाला मिळत नाहीये. पैसा येतोय पण राहत नाहीये, टिकत नाही, तो जातोय आणि कशासाठी खर्च होतोय तोच कळत नाही. कोणत्या मार्गाने सगळ्या अशा मार्गाने तो निघून जातोय. असा सगळ्या इनबॅलन्सची ऊर्जा तुमच्या आयुष्यात होती. कष्टाचं कुठं हेच होत नव्हतं की कितीही तुम्ही मिळवलं तरी ते जातच होतं. असं सगळा इनबॅलन्स होता. इकडून तुम्ही सहज बॅलन्स करायला गेला तर इकडं खर्च होतं, इकडं सेव्हिंग करायला गेला किंवा कशासाठी काहीतरी नियोजन केला तरी असा खर्च वेगळ्या ह्यानं होतोय. असं सगळं इनबॅलन्सची ऊर्जा होती, चढ उतार होते आयुष्यात. तर हे सगळे चढ उतार हे तुमच्या शत्रूंचं एक असं ही हँगमॅनच्या एनर्जीमध्ये असल्यामुळे तुम्ही खूप इनबॅलन्स होता. तुम्हाला तुमचा कोणताही निर्णय असा हे करून घेता येत नव्हता आणि त्याच्यामुळंच हे झालं. आणि म्हणूनच तुम्हाला खूप छान असं एक आयुष्याची तुमच्या नवीन सुरुवात महाकाली करतायत आणि हेच प्रत्युत्तर त्यांना देतात. हीच तुमची सुरुवात जी खूप जल्लोषात होणार आहे. हा जो इनबॅलन्स होता, हा जो फायनान्शियली जो इनबॅलन्स होता तो पूर्ण बॅलन्स आता तुमच्या आयुष्यात होतोय, पूर्ण बॅलन्स होतोय. त्याच्यासाठीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, जी स्थिरता आहे, लक्ष्मीची जी स्थिरता आहे ती तुमच्या आयुष्यात येते. लक्ष्मींचं स्थिर जे राहणं आहे ते तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात राहत नव्हतं, येत होतं पण ते कोणत्यात ना कोणत्या मार्गाने ते तुमच्याकडून जात होतं. तर असं होणार नाही. तर महाकाली ते तुमच्या निगेटिव्ह एनर्जीजच्या प्रभावामुळं किंवा त्यांच्या ह्याच्यामुळं तो तुमच्याकडे आलेला बॅलन्स आणि हे राहत नव्हतं. आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमकुवत होत होता. तर महाकाली तुमच्या शत्रूंना हेच प्रत्युत्तर देतात की त्या सक्षम करतायत तुम्हाला फायनान्शियली. खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह मेसेज आहे. तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग करतायत. असं स्ट्रॉंग करतायत की तुम्ही आत्ता जे तुमच्या हातात कार्य दिलेलं आहे, जे काम दिलेलं आहे ते तुम्ही अगदी पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये एकदम उतरून आणि पॉवरफुली असं समाधानानं ते काम तुम्ही पूर्ण करणार आहात, अगदी विश्वासाने. आणि त्यात तुम्हाला कुठंही कशाचीही कमतरता भासणार नाही, असं महाकालींचा मेसेज आहे. आणि हाच तुम्हाला पॉझिटिव्ह घेरा आहे. हे जे तुमच्या आयुष्यात कमी आहे ही कमी त्या भरून काढतायत. आणि म्हणूनच आणि ही कमी ही भरून निघताना त्या ह्याच्यामध्ये तुमच्या शत्रूंपासून तुमचं म्हणजे प्रोटेक्शन त्या करतायत महाकाली. आणि हेच प्रत्युत्तर त्यांना आहे, कारण त्यांना असं वाटलं की तुम्ही फायनान्शियली नेहमीच असे इनबॅलन्स राहणार, तुमच्या आयुष्यात कधीही अबंडन्स येणार नाही, तुम्ही यशस्वी होणार नाही. जे यश तुम्ही मागितलं, जे तुम्ही मॅनिफेस्ट करताय, जे मागताय, जे तुम्ही करताय ते सगळं चुकीचं आहे. तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही कधी काय करू शकत नाही. कारण तुमच्या कामात आणि ह्याच्यात सगळ्यात अडथळे निर्माण होत होते. त्याच्यामुळे त्यांना तसं की कधीही तुम्ही पुढे जाणार नाही, त्यांचीच एनर्जी तुम्हाला ब्लॉक करत होती. तर त्या सगळ्या एनर्जीजना बाजूला काढताय तुमच्या आयुष्यात आणि एका सूर्यदेवांचा प्रवेश होतोय आणि सगळं फायनान्शियली खूप स्ट्रॉंग, खूप बॅलन्स करता येतं तुम्हाला. आणि ही फायनान्शियली सिच्युएशन ही खूप अशी लांबपर्यंत असणार आहे. आणि याच्यामधून तुम्ही खूप अशी मोठी कार्य तुम्ही हाती घेताय, खूप कार्य करताय, कारण हा फायनान्शियली अबंडन्स हा कारण तुम्ही कॅपेबल आहात त्यासाठी. जे कार्य जो फायनान्शियली जे हे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्याकडे कमी होतं ते तुम्हाला देताय. तुमच्या आयुष्यात स्टेबिलिटी असं स्थिरता आणतायत त्या कुठं नाही. महालक्ष्मींचा आशीर्वाद होतोय आणि ही पौर्णिमा खरंच महालक्ष्मींच्या आशीर्वादानेच तुमच्या आयुष्यात हा सगळा अबंडन्स आणि हे सगळं सुख त्या घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच. अंतःप्रेरणा इन्स्टिट्यूट खूप पॉवर आणि खूप पॉझिटिव्ह
अशी सोल आहात तुम्ही. तुमची प्रेरणा, तुमचं मी पौर्णिमेचंच हे तुम्हाला सांगितलं. तुमच्यातली जी सोल आहे, तुमची जी खरी सोल आहे ती बाहेर येते आणि तुमच्यातला जो खरंच एक असं एक मला वेगळीच इथं एनर्जी पिक होते की तुमच्यातलं जसं ही हँगमॅनचीच एनर्जी मला हे इथं कार्ड असे होते. जी हँगमॅनची एनर्जी होती, जी अशी गोंधळलेली होती, विस्कटलेली होती आणि सदा नाराज आणि विचारात आणि स्वतःचं माइंड असं कंट्रोलमध्ये नव्हतं, खूप विचार करण्यात आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या विचार करण्यातही खूप असं हँगमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही जाता. तर ती सगळी एनर्जी तुमच्यापासून दूर जाते आणि एक प्युअर स्वच्छ अशी सोल तुमची राहते आणि त्याच्यामुळे तुमच्यातली जी प्रेरणा आहे, तुमच्यातली जी इंट्युशन्स आहेत ते या पौर्णिमेला तुमचे वाढत आहेत. इंट्युशन्स वाढतात आणि त्या इंट्युशनच्या मार्गावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी सांगितलं जाते. कारण हे इंट्युशन्स आणि हा तुमचा प्रामाणिकपणा, ही जी निखरलेली सोल आहे, जी हायर लर्निंग केले तुम्ही ह्या पास्टच्या लाईफमधून, ज्या ह्याच्यातून तुम्ही खूप शिकलाय आणि तुम्हाला आता माहीत आहे की तुम्हाला पुढं कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे आणि कसं बॅलन्स करायचं आहे. वेळ आणि पैसा ह्या दोन गोष्टी बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला इथं ते सांगितलं जाते. कारण हे दोन गोष्टी खूप आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. वेळ आणि पैसा. त्या पैसा नसल्यामुळे सुद्धा सगळं इनबॅलन्स होतं आणि वेळ नको तिथं खर्च केल्यामुळे सुद्धा महत्त्वाचा वेळ तुम्ही असा वाया घालवताय. त्याच्यामुळं ह्या विचार करण्याच्या ह्याच्यामध्ये हँगमॅनच्या एनर्जीमध्ये असतात. तर तो वेळ तुम्हाला तुमच्या स्वतःवर खर्च करण्यासाठी ते सांगतायत आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये फुल प्रोटेक्शन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच तुमच्या शत्रूंना हेच प्रत्युत्तर देत आहेत की आता त्यांना कळेल की तुम्ही अगोदरचे राहिलेले नाही आहात. त्यांनी जर आता तुमच्याशी चीट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आता कळेल की तुम्ही अगोदरचे राहिलेले नाही आहात. जे तुम्ही डोळे झाकून दुसऱ्यावर विश्वास ठेवत होता, तुमच्यासारखे समोरची व्यक्ती आहे असं तुम्हाला वाटत होतं, तुम्ही सरळ हाताने कुणीही काहीही मागितलं ते न विचार करता तुम्ही ते देत होता सगळ्या गोष्टी. तर हे सगळं आता तुम्ही बदललंय. त्यामुळं तुम्ही बदललाय, त्यामुळे त्यांचा सुद्धा असं सडेतोड उत्तर मिळणार आहे की ही सोल आता आपण हिच्याशी नाही लांब राहायचं आहे. आता त्यांना ते कळून येईल की यांच्यापासून आता आपण लांब राहायचं आहे. आणि थँक्यू सो मच. ट्विस्ट हे तुम्हाला जवळ घेत आहेत. महाकालींचा आशीर्वाद आहे. कारण हार्ट चक्र ओपन होते, प्रेम बाहेर येते आणि एक अबंडन्स आहे. तुमचं थॉट चक्र ओपन होते आणि अशी जी ऊर्जा होती, जी तुम्हाला जखडलेली होती, ती सगळी ऊर्जा काढून टाकतात. कारण खूप अशा एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर पडत होता आणि त्यांना असं वाटत होतं की तुम्ही पुढंच जाऊ नये. तुम्हाला त्यांनी थांबवून ठेवलं होतं, अडवून ठेवलं होतं. तर त्या सगळ्या एनर्जीजना बाजूला काढून महाकाली तुम्हाला एका छान अशा अबंडन्सचा जो दरवाजा आहे, महालक्ष्मींचं जे स्थान आहे, त्या महालक्ष्मींच्या ह्याच्यामध्ये एखादं ते दरवाजाची जी किल्ली आहे चावी, अबंडन्सची जी चावी आहे ती चावी त्या देत आहेत. आणि हा अबंडन्स, हे यश कीर्ती आहे, हा तुमचा जो पैसा आहे आणि ही सुख संपत्ती जी आहे तुमच्याकडची ती कधीच कमी होणार नाही. अशा समृद्धीची चावी तुम्हाला त्या देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हा आशीर्वाद महालक्ष्मींकडूनच तुमच्याकडे येणार आहे. आजपर्यंत जे होतं ती पास्टची एनर्जी होती, कुणाची तर एनर्जी त्याच्यामध्ये होती, स्टक झालेली होती, म्हणून ते सगळं तुमच्याजवळ राहिलं नाही, ते गेलं. तर ते गेलेलं जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला ते अडकून ठेवत नाहीत. तुमच्याकडे खूप सारं भरपूर असं अबंडन्सची चावी त्या तुम्हाला देत आहेत. मी तर तेच म्हणलं, वेळ आणि संपत्ती जी तुमच्याजवळ राहत नव्हती किंवा ते हे जात होतं, तर ते सगळं तुमच्या स्टेबल होते, स्थिर होते, बॅलन्स होते, वेळही बॅलन्स होते, वेळेचाही सदुपयोग होतोय आणि पैशाचाही, आर्थिक संपन्नताही आहे. कारण तुम्ही खूप असं सगळ्या ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला इथं वेळ तुमचा म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या एनर्जीजने तुम्हाला खूप अडकवण्याचा प्रयत्न केला, खूपच अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा साधा भोळा असा स्वभाव आहे, त्याच्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या एनर्जीमध्ये. पण आता तुम्ही असे नाही आहात. तुम्ही आता खूप स्ट्रॉंग आहे, स्टेबल आहे आणि तुम्ही बॅलन्स आहात, महत्त्वाचं म्हणजे. आणि तुमचा विश्वास आता परमेश्वरावर विश्वास आहे. त्यामुळं महाकाली त्या लोकांना प्रत्युत्तर देणार आहेत की कारण त्यांच्या आवडती जी सोल आहे, त्यांची जी सोल आहे आणि जी खरी आहे, खूप प्रामाणिक आहे आणि त्या सोलला जर असं कोणी त्रास दिला, तिला कोणी चीट करण्याचा प्रयत्न केला, तिला कोणी दुखवलं, रडवलं, तर त्या शांत बसत नाहीत. कारण हे चुकीचं आहे. कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. भले हे तुमच्याकडून चूक झाली असेल, काय तर चुकलं असेल, काय झालं असेल, पण त्याची शिक्षा तुम्हालाही मिळाली कारण तुम्ही विश्वास ठेवलाय.
तुमची चूक एवढीच आहे की तुम्ही विश्वास ठेवताय, असं तुमच्यासारखं स्वतःसारखंच तुम्ही इतरांना समजताय आणि त्यामुळं तुम्ही अडचणीत येत आहे. तर महाकाली म्हणून हे प्रोटेक्शन तुम्हाला देत आहेत आता, आणि ह्या प्रोटेक्शन तोडून किंवा ह्या प्रोटेक्शनच्या ह्याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप नाही करू शकत, असं तुम्हाला त्या प्रोटेक्ट करतायत. थँक्यू सो मच. चॅरिटी, इथं मी तुम्हाला हेच सांगितलं, वेळ आणि पैसा ही सुखसंपत्ती हे इनबॅलन्स असल्यामुळं तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकत नव्हता, आणि तुम्ही जी चॅरिटी केलेली आहे, जो दानधर्म तुम्ही करताय म्हणून तुम्ही करणार आहात, किंवा ज्यांच्यात जो गुण आहे तो गुण प्रकर्षानं बाहेर येतच असतो. तसंच तुमच्यातला चॅरिटी करण्याचा जो गुण आहे, दान करण्याचा जे तुमच्याकडे आहे ते करण्याचा जो गुण आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची अशी एक उमेद तुमच्याकडे आहे, ती उमेद अजून वाढवताय आणि त्याच्यासाठीच तुम्हाला फुल प्रोटेक्शन केलं जाते. कारण तुमचा औराच असा आहे जिथं त्याला असं नाही कोणी डिस्टर्ब करू शकत, असं महाकालींचं हे आहे. आणि म्हणून त्या तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देत आहेत की त्यांना सांगतायत की इथं कोणीही पोचायचं नाही आहे, इथं कुणीही पोचायचं नाही आहे आणि इथं कुणीही डिस्टर्ब करायचं नाही आहे, असा मेसेज तुम्हाला दिला जाते. आणि हे डिस्टर्बनेस त्यांनाही एक शिकवण देऊन जाईल, कारण त्यांनी अशा सोलला डिस्टर्ब केलेलं असतं की तुमच्यासारखी सोल जी खरंच खूप प्रामाणिक आहे, जी खरी आहे, मला इथं ही एनर्जी खूप पीक होते, खूप खरी आहे, जी स्वतः दुःखी होईल, स्वतः त्रास सहन करून घेईल, पण दुसऱ्यांना काही हे करणार नाही, त्रास देणार नाही किंवा ते असं हर्ट करणार नाही, अशी सोल आहात तुम्ही. स्वतःला त्रास करून घ्याल, पण तेच महाकालींना तेच हे करायचं आहे, तुम्हाला त्यांना प्रोटेक्शनमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला हर्ट करून घ्यायचं नाही. तर तुम्ही फॉरगिव्ह करून, सोडून देऊन, सगळ्यांना माफ करून आता पुढं आलाय, तर ह्या पुढंच तुम्हाला जायचं आहे. आता तुम्हाला थांबायचं नाही, असं महाकाली तुम्हाला सांगताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे. ही पौर्णिमा मी तुम्हाला सांगितलंच, पौर्णिमा आहे. तर ही पौर्णिमा आणि या पौर्णिमेपासूनच ही तुमची जी हँगमॅनची एनर्जी होती ती सगळी निघून जाते. तुम्ही हँगमॅनच्या एनर्जीमधून बाहेर येत आहे, तुमचं माइंड कंट्रोलमध्ये येते, स्थिर होत आहे, शांत होत आहे. आणि हा पौर्णिमेचा चंद्र तुमच्यातले असे इंट्युशनची पॉवर, तुमचा औरा, तुमची क्लिअरिटी, तुमच्यातली खरेपण, तुमच्यातलं असं जे हे आहे ना सगळं, म्हणजे इतकी खूप छान एनर्जी मी पिक करते, तर ती एनर्जी बाहेर काढतात, खूप सगळं रिलीज करता तुम्ही. तुमची न्यू बिगिनिंग आहे ही पौर्णिमा, म्हणजे तुमच्या आयुष्याची न्यू बिगिनिंग आहे आणि असा एक पास्ट लाईफ आहे, अशी एक पास्टची एनर्जी आहे, तर ती एंड होते जी ही इनबॅलन्सची जी एनर्जी होती ती एंड होते, हँगमॅनची एनर्जी एंड होते. ज्या शत्रूंनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या शत्रूंना तोड उत्तर आता मिळण्याचे, कारण तुम्हाला जस्टिस आहे इथं हे तुम्हाला जस्टिस, तुम्हाला न्याय मिळण्याची वेळ आहे ही पौर्णिमा. आणि ही जी एनर्जी आहे, या चंद्राची एनर्जी जी आहे ही तुम्हाला न्याय मिळण्याची एनर्जी आहे आणि हा न्याय तुम्हाला त्या देत आहेत. आणि हा न्याय देताना महाकाली तुमच्याबरोबर खूप प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर आणि त्यांचे आशीर्वाद खूप तुमच्यावर आहेत, कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल सोल आहात, त्यांची खूप आवडती सोल आहात. तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातला आनंद, तुमच्यातलं एक अशी पॉझिटिव्हनेस, एक क्यूटनेस जो तुमचा आहे तो त्यांना खूप आवडतो, खूप भावतं. आणि तसंच ते म्हणून त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हा न्याय मिळण्याची आता वेळ आलेली आहे असं ते तुम्हाला सांगतायत. आणि तुम्हाला त्यांचं फुल प्रोटेक्शन आहे. तुमच्या शत्रूंना आता तुम्ही एक तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातून तुमचे एक मार्गातले जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होत आहेत आणि जे तुमचे छुपे शत्रू आहेत ते तुमच्या समोर येणारच आहेत, कारण त्यांचा पर्दाफाश होणार, त्यांचं गुण, त्यांची कर्मच त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या स्वतःच्या कर्मानेच त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये अडकणार आहेत. त्यामुळं तुम्ही कोणत्याही चुकीच्या ह्याच्यापासून प्रोटेक्टेड आहात आणि तुम्ही पुढं जात आहे. तुम्हाला आता फक्त पुढं बघायचं आहे आणि पुढं जायचं आहे, असा तुम्हाला मेसेज आहे. थँक्यू सो मच. बाप्पांचा मेसेज आहे, बाप्पांची खूप एनर्जी आहे. महाकालींची मी रिडिंग करते आणि बाप्पांचं आपल्या चॅनलला म्हणा, तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स आणि आपले हे सगळं चॅनल, याच्यात खूप ब्लेसिंग्स आहेत, खूप आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच बाप्पा, खूप छान. थँक्यू सो मच. आणि हे मोदक खाऊन अगदी छान तुम्हाला ब्लेस्ड करते. तर खीर, मोदक वगैरे खाऊन छान आपल्याकडनं ते गेलेले आहेत, आनंदाने गेलेले आहेत. ते पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत आणि महाकालींचा जसा आशीर्वाद आहे तसंच बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. खूप अबंडन्स, खूप स्पिरिच्युअल सपोर्ट
ते देत आहेत आणि जे आयुष्यातले तुमच्याचे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे ब्लॉकेजेस ते काढून टाकतात. एक बुद्धीची देवता आहे आणि तुमच्यातली जी बुद्धी आहे, जी कार्यकुशलता आहे, जे ज्ञान आहे ते वाढवत आहेत आणि त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यातला अबंडन्स खूप येतोय. वेळ आणि पैसा ह्या 2 गोष्टी हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचे खरंच रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही. आणि मला हे जे हा एक मेसेज आहे या रीडिंगपासून, ज्या वेळेला तुम्हाला खरंच महाकालींना हा मेसेज द्यायचा आहे, बाप्पांना तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, तेव्हाच ही रीडिंग तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला तो मेसेज तुमच्यासाठी असेल. तर तुम्ही हा मेसेज एक लिहून ठेवायचा आहे. तुम्हाला ही रीडिंग ज्या वेळेला तुमच्यासमोर येईल, तुम्ही ऐकाल तेव्हापासून तुम्ही तुमचा वेळ आणि तुमचा पैसा हा बॅलन्स करायचा आहे. वेळ अगदी जपून, म्हणजे सगळ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि पैशाचाही, कारण तुम्हाला चॅरिटी करायची आहे, कारण तुम्हाला दानधर्म करायचा आहे, खूप मोठं कार्य करायचं आहे आणि असं काही कार्य करायचं आहे जे तुम्हाला तुमचं नावलौकिक वाढवणारं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. आणि म्हणूनच महाकाली आणि बाप्पा सांगतायत की तुमच्या शत्रूंना ते प्रत्युत्तर देणार आहे. त्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यात तुमचा महत्त्वाचा वेळ, पैसा, तुमची एनर्जी वाया घालवू नका असं तुम्हाला सांगतायत. त्यांनी काय म्हणलं किंवा त्यांनी तुम्हाला काय बोलले, तुमच्यासाठी काय केलं, तुमच्या रस्त्यामध्ये अडथळे आणले, तुम्हाला मार्गात तुमच्या थांबवण्याचा प्रयत्न केला, तर हे सगळं विसरून जायचं आहे असं महाकाली सांगतायत. ह्या विचार करायचा नाही आहे. बाप्पा हेच सांगतायत की तुमच्यासाठी आम्ही आहोत, तुमच्यासाठी पॉझिटिव्ह एक घेरा आहे, पूर्ण सगळ्या अशा दिव्य शक्तींचा प्रभाव तुमच्यावर आहे, पूर्ण प्रोटेक्शन तुम्हाला आहे आणि त्यामुळे तुम्ही असल्या निगेटिव्ह आणि अशा एनर्जीजमध्ये न अडकता तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कर्मावर लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला जे करायचं आहे त्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे असा बाप्पांचा मेसेज आहे. आणि ही रीडिंग खूप छान झालेली आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू बाप्पा. अय्यो, थँक्यू सो मच. खरंच मी तुम्हाला सिरियसली सांगते, मी आता कार्ड काढणार नव्हते, पण का मला माहीत नाही, मला कुठली एनर्जी असं हे झाली आणि मी कार्ड काढलं, कारण मला अजून एक कार्ड घ्यावंसं असं आतून अशी आतुरता होती की मला खरंच कार्ड घ्यायचं आहे आणि हे कार्ड मी काढलं. हे खूप मोठी आणि खूप अशी पॉवरफुल शक्ती तुमच्याबरोबर आहे आणि एवढी मोठी शक्ती आहे, शिवशक्तींची एनर्जी आहे, शिवशक्तींची ऊर्जा आहे, बाप्पांचा आशीर्वाद आहे, महाकालींचा आशीर्वाद आहे आणि ह्याच तुमच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी ते ठाम आहे. ते असे तुम्हाला प्रोटेक्ट करतायत. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला कुणीही येऊ शकत नाही, कारण असल्या पॉझिटिव्ह, असल्या पॉवरफुल शक्तीसमोर कोणी उभं राहू शकणार नाही. असे हे तुमचे छुपे शत्रू आहे जे तुम्हाला त्रास देण्याचा, त्यांचा उद्देश फक्त असा आहे की तुम्हाला तुमचं जे पर्पज आहे, जे लाईफ पर्पज आहे, तुमचा जो उद्देश आहे, तुमचं जे कार्य आहे त्याच्यापासून तुम्हाला बाजूला करण्याचा त्यांचा उद्देश आहे. तर त्या उद्देशामध्ये तुम्ही अडकायचं नाही, म्हणूनच हे एवढी सगळी एनर्जी तुम्हाला प्रोटेक्ट करते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मला रिडिंगचे हे पूर्ण झाल्यासारखं असं वाटलं. मला सगळं एक वेगळीच एनर्जी मी फील करते आणि खरंच तुम्हाला शिवशक्ती आणि बाप्पा खरंच तुम्हाला सांगतायत की खूप छान अशी एनर्जी आहे. आयुष्यात सूर्यप्रकाशाचा आगमन होते, शिवशक्तींचं आगमन आहे, तुम्हाला प्रोटेक्शन आहे आणि तुमच्या शत्रूंना ते प्रत्युत्तर देत आहेत. आणि हे प्रत्युत्तर हेच असेल की तुमचं खूप मोठं अबंडन्स, तुमच्या आयुष्यात खूप मोठा अबंडन्स, सुख, समृद्धी, बॅलन्स आणि सगळं जे तुमच्याकडं नाही आहे ते, ज्या व्यक्तींना किंवा ज्या अशा सोलना असं वाटेल की हे काम होणं शक्यच नाही आहे किंवा हे होणारच नाही, ते अशा अशक्यही शक्य असं सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात. कारण बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीजचा आशीर्वाद आणि प्रोटेक्शन तुमच्याबरोबर आहे. म्हणूनच हा घेरा सगळा ते पूर्ण हे करतायत. जसे 7 असे पदर असतात तसं त्या 7 अशा पदरांमध्ये तुम्ही आत आहात. तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोणाची हिंमत नाही किंवा ताकद नाही, विचार सुद्धा त्यांचे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आता अशी तुमची ऊर्जा बाहेर येईल असं शिवशक्ती तुम्हाला सांगतायत आणि ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत. कारण मला असं एनर्जी ना फक्त अशी जी ब्लेस्ड करते ती एनर्जी मला खूप हे होते. आणि आता तुम्हाला महादेव सांगतायत, शिवशक्ती सांगतायत, बाप्पा सांगतायत की तुम्हाला जे हे दिलेलं आहे, तुमचा जो रोल आहे, तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते बिनधास्त आणि अगदी
थैमान घाला, ते कार्य तुम्ही अगदी छान असं हे करा, त्याच्यामध्ये ते तुमच्या बरोबर आहेत, कारण तुम्ही खूप छान काम करताय, खूप छान कार्य करताय. आणि एका अशा निगेटिव्ह एनर्जीजमुळं तुम्ही कोलमडून पडणं आणि तुम्ही थांबणं हे नाही, हे ते करूच देणार नाही, ते होऊ देणार नाहीत. आणि तुम्ही तुमचे जे आराध्य आहेत ते तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत, खूप आशीर्वाद देत आहेत. आणि अशी ही खूप पॉवरफुल महाकालींची एनर्जी आहे, बाप्पांची एनर्जी आहे. आणि हा चंद्र तुम्हाला असा खूप छान असा उजळवणार आहे. तुमची ऊर्जा, तुमचे इंट्युएशन्स, तुमची पॉवर, आणि खूप छान अशी एक म्युझिक, जे असं म्युझिक आहे ज्यावर आपले पाय थिरकतात. असं आता गणपतीच्या उत्सवामध्ये आपण बघितलं, जेव्हा म्युझिक लागलं की आपले पाय शांत राहत नाहीत, तर असं त्या म्युझिकवर पाय थरथरू लागतात. तसंच एक म्युझिक तुमच्या आयुष्यात येतं, एक संगीत आणि एक सूर तुमच्या आयुष्यात येतोय. आणि तो सूर तुमचा असं खूप छान तुमचा तो असा रंगमंच ते फुलवणार आहेत. आणि त्या रंगमंचावर छान असं तुम्ही तुमचं हे रोल जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही करायचा आहे, कारण तुम्ही प्रोटेक्ट आहात. तुमच्या आजूबाजूला काय होतंय हे तुम्ही बघायचं नाही, तुम्ही काय करता ह्यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कारण आजूबाजूची परिस्थिती हे करण्याचं ते काम आम्ही आमच्या हाती घेतलेलं आहे. असं शिवशक्तींचा तुमच्यासाठी मेसेज आहे, बाप्पांचा मेसेज आहे. आता तुम्हाला किती ही रिडिंग रेझोनेट झाली हे मला नक्की सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच. आणि हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, गणपती बाप्पा मोरया. रीडिंग कशी वाटली सांगा मला कमेंट करून. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. छान असे सनसनीत प्रत्युत्तर देत आहेत त्या तुमच्या शत्रूंना. आणि प्रवेश करा एका नवीन आयुष्यात, नवीन अध्यायात. आणि खूप सेलिब्रेशन आहे आणि खूप छान असे सेलिब्रेशन खूप मोठं आहे. थँक्यू सो मच. म्हणजे मी असं एक हे पिक करते म्हणून मी सांगते. थँक्यू सो मच. थँक्यू.